सर्वप्रथमतःच मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या स्लाइड्सच्या सहाय्यानं मी माझे विचार व्यक्त करणार आहे. तर संस्कृत ही गीर्वाण वाणी म्हटली जाते. गीर्वाण म्हणजे देवता आणि ही देवतांची भाषा आहे असं मानलं जातं आणि तसं मानायला माझी हरकत नाही आहे, कारण तिच्यामधलं सामर्थ्य, सौंदर्य हे सर्व खरोखरच देवतुल्य आहे असं म्हणायला हवं. आणि अशा संस्कृत भाषेचा प्रसार काही काळ बंद पडला होता असं म्हणायला हवं, काही शतकं. पण आज आणि गेली 50 वर्ष आता सांगितल्याप्रमाणे संस्कृत भारती हा जो अत्यंत महत्त्वाचा मौल्यवान उपक्रम चालत आहे त्याबद्दल मला संस्कृत भारतीचं मनपूर्वक अभिनंदन, आभार मानावेसे वाटतात. कारण ही खरोखरच काळाची गरज आहे आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी व्यक्त केल्याप्रमाणे खरोखरच या भाषेमध्ये भारताला एकत्र करण्याचं, एकत्र आणण्याचं सामर्थ्य आहे. तर हे संस्कृत भाषा तिच्यामध्ये काय आहे हे सांगण्यापेक्षा काय नाही सांगणं सोपं जाईल, कारण सर्व काही आहे. आपली जी प्राचीन भारतीय संस्कृती, जिला महान म्हणताना मला काही संकोच वाटत नाही, किंबहुना महान हा शब्द लहान वाटेल, इतकं आपल्या संस्कृतीचं महती आहे. या सर्व महतीचं रूप आपल्याला कशामध्ये पाहायला मिळत असेल तर ते संस्कृतच्या ज्ञानभांडारामध्ये, आणि तो खरोखर महासागर म्हणावा लागेल. किती विषयांच्या वर या भाषेमध्ये साहित्य आहे हे अमाप आहे, आता आपल्याला अध्यक्षांनी सांगितलंच. तर असा हा ज्ञानाचा महासागर. आता सहसा ज्ञान हे थोडं शुष्क असतं, किंबहुना बुद्धीचा वापर करणारं असतं. पण सौभाग्यानं संस्कृत भाषेमध्ये केवळ ज्ञान नव्हे तर या ज्ञानाच्या महासागरावर काव्याचं सुंदर, सौंदर्यपूर्ण असं इंद्रधनुष्य सुद्धा आहे. तेव्हा काव्य आणि ज्ञान, भौतिक ज्ञान, अध्यात्म आणि काव्य ज्याचे प्रतिभेचा आविष्कार घडू शकतो, हे सर्व काही या संस्कृत वाङ्मयामध्ये, भांडारामध्ये आहे. हे म्हणताना मला एक दुःखद जाणीव होत असते, किंबहुना माझ्या वैयक्तिक सांगायचं तर वाईट स्वप्नामध्ये एक वाईट स्वप्न काय असतं तर नालंदाचं ग्रंथालय जळतं आहे हे मला स्वप्नात खूप वेळ असतं. आणि इतकं वाईट वाटतं की काय काय झालं असेल, ज्याच्या जीवावर आज आपण म्हणतो की भारतीयांनी सर्व विश्व पादाक्रांत केलं होतं, ते सिद्ध करण्यासाठी आज फार फार थोडं आपल्याकडे काय काय झालं असेल तर ते स्वप्न आता विसरायला लावेल अशा प्रकारची परिस्थिती संस्कृत भारती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. याबद्दल मला आनंद वाटतो. तर हे झालं प्राचीन काळात. या प्राचीन काळाच्या पुढे गेल्यानंतर मला भारताचा थोडासा इतिहास पाहावासा वाटतो. 18व्या शतक काय घडलं या 18व्या शतकापासून तर आक्रमणं आधीची होतीच, पण त्यात दुसरं आक्रमण ब्रिटिशांचं, आणि या आक्रमणातून काय झालं, बाकीच्या आक्रमणातून भौतिक असा विनाश चालू होता. या आक्रमणातून आपल्या मानसिक विनाशाकडे वाटचाल झाली होती. म्हणजे काय तर आपल्यामध्ये न्यूनगंड दिला गेला होता. हा मागासलेल्या लोकांचा
देश आहे. रडियार्ड किपलिंग म्हणाला की व्हाईट मॅन्स बर्डन, आपलं हे भागधेय आहे किंवा आपली जबाबदारी आहे की आपण या मागासलेल्या देशाला संस्कृती द्यायची आहे, सुसंस्कृत करायचं आहे. हे जे आपल्याबद्दलचं इम्प्रेशन म्हणून ते दूर करण्याचं काम सुद्धा संस्कृतनं केलं. त्या काळामध्ये सुदैवानं विल्यम जोन्स सारखा थोडासा सुज्ञ असा विद्वान होता. तर हे जोन्स किंवा इतर क्लाईव्ह वगैरे या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी असा विचार केला, आता इथं राज्य करायचं आहे तर इथली राजनीती काय होती पूर्वी ती आपण बघूया. आणि त्यासाठी त्यांनी जुने ग्रंथ काढले आणि त्यासाठी विल्यम जोन्स संस्कृत शिकला. तो कसा संस्कृत शिकला याचा इतिहास खूप मनोरंजक आहे, वेळ जाईल त्याच्यामध्ये सांगण्यात, पण तो शिकला आणि मग त्यानं शाकुंतलाचा अनुवाद केला. तो अनुवाद युरोपात पोचला, जर्मनीच्या गटेपर्यंत पोचला. विल्किन्सनं गीतेचा अनुवाद केला, तो तिकडे पोचला. आणि मग या लोकांना जाणवायला लागलं, यांना सुसंस्कृत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत का. आणि हे काम संस्कृत नव्हे, संस्कृत भाषेतल्या ग्रंथभांडाराचे अनुवाद जेव्हा व्हायला लागले तेव्हा या व्हाईट्स, जे आपल्याला ब्लॅक्स म्हणत होते, त्यांना जाणीव झाली की हा देश आपण काय सुसंस्कृत करतो. पण तरी सुद्धा त्यांनी जे काही करायचं ते केलं. पण हा न्यूनगंड दूर करण्याचं काम संस्कृत केलं. अभिज्ञान शाकुंतल जे आपण नेहमी वाचतो, विगते डोक्यावर घेऊन वाचला वगैरे, तर ते एक रोमॅन्टिसिझम, इंग्रजी साहित्यात युरोपमध्ये 19व्या शतकात रोमॅन्टिसिझम आला साहित्य, तो शाकुंतलामध्ये कालिदासानं कित्येक शतकापूर्वी दाखवला होता. आणि त्या रोमॅन्टिसिझमपासून अध्यात्मापर्यंत अशी ही रेंज संस्कृतच्या ग्रंथभांडाराची, जिच्यामुळं त्या काळचं विश्व विस्मयचकित झालं होतं. तेव्हा हा संस्कृतचा प्राचीन काळातला आपल्यावरचा उपकार आणि 18व्या शतकापासूनचा हा उपकारच म्हटलं पाहिजे. आणि याचा प्रभाव मग पाश्चात्यांच्यावर पडला. आणि आपण जाणतो की मॅक्स मुल्लरला लोकमान्य टिळकांनी मोक्षमुल्लर असं म्हटलं, एवढा त्यांनी अभ्यास केला. विवेकानंदांनी सुद्धा या सर्वांना, विवेकानंदांचं यातलं कार्य मोठं होतं आणि त्यांनी संस्कृतचा आधार धरूनच आपलं दिग्विजयी, जगद्विजयी भाषण केलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी श्लोक सांगितला होता शिवमहिम्नातला. रुचीनाम वैचित्र्या ज्ञाना कुटील पथजुषाम नृणाम एकः गम्यः त्वमसि पयसाम अर्णवती. म्हणजे जेव्हा धर्मपंथांच्या मध्ये जग विभागलेलं होतं त्यावेळेला विवेकानंदांनी सांगितलं, आमचा धर्म, आमचा देश, आमची संस्कृती कशी आहे की अशा परमेश्वराला मानते की जो सागरासारखा आहे, ज्या सागराला वेगवेगळ्या वाटांनी, कुटील पथ वगैरे असं म्हटलंय, वेगवेगळ्या वाटा, वाकड्या असतील, सरळ असतील, वेगवेगळ्या वाटांनी नद्या येऊन मिळतात आणि तो एकच राहतो, सागर बदलत नाही. तशी आमची संस्कृती, तसा आमचा धर्म आहे. हे विवेकानंदांनी संस्कृतच्या आधारावर सांगितलं. त्यांची ग्रंथावली वाचली तर संस्कृतची स्तुती करणारे अनेक परिच्छेद आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग पाश्चात्यांना भगवद्गीतेचं आकर्षण निर्माण झालं, जे आज तागायत चालू. बर्टन रसेलनं आपल्या वेस्टर्न फिलॉसॉफीचा जो इतिहास लिहिला त्याच्यामध्ये म्हटलंय की या मनुष्य जातीचं खरं म्हणजे आयुष्य किती अवघड आहे, पण एक मार्ग काढला आहे, तो भारतात निघाला. कदाचित त्याला भगवद्गीता म्हणायचं असेल. तर जगानं मानलं तर चीनच्या एका बौद्ध मठामध्ये शाकुंतलाची प्राचीन प्रत सापडली. म्हणून 2006 मध्ये, चीन बाकी काही करू दे, पण त्याने 2006 मध्ये शांघायमध्ये या कालिदासाच्या पुतळ्याचं समारंभपूर्वक अनावरण केलं होतं.
असा हा जगभर पडलेला आणि आपल्या भारतीय भाषांच्या बद्दल अर्थातच माहिती आहे. भारतातली कुठलीही भाषा घ्या त्यामध्ये संस्कृत शब्द आहेत, कारण या सर्व भाषा संस्कृतमधूनच निर्माण झालेल्या आहेत. लिप्या वेगवेगळ्या असतील पण शब्दसंख्या केवढी आहे आपण म्हणजे माझ्याकडे एक केरळचा विद्यार्थी शिकत होता, तर तो म्हणाला तुम्ही बोलता आहात त्यातले 80% शब्द मल्याळममध्ये आहेत, संस्कृत शिकताना. आता या भाषेविषयी साधारणपणे अशी एक समजूत असते की संस्कृत म्हणजे स्तोत्र वगैरे असतात त्याच्यामध्ये, तर केवळ भक्ती स्तोत्र असं नव्हे, तर त्यामध्ये विज्ञान प्रकट करण्याची शक्ती आहे. म्हणजे आता लीनाताई जे म्हणाल्या त्याप्रमाणे की फिजिक्स किंवा भौतिकशास्त्रातल्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शब्द जे घडवावे लागतात ते घडवण्याची क्षमता संस्कृत भाषेमध्ये. आणि अवघड नाही असं राजपेसे म्हणाले ते खरंच आहे. थोडी किंबहुना आपण दुसऱ्या भाषा जेव्हा शिकवतो तेव्हा लक्षात येतं मराठीच अवघड आहे, बाकीच्या भाषा तशा सोप्या आहेत. त्यामुळे थोडा प्रयत्न केला तर ते काही अवघड नाही. म्हणजे संगणक सारखे शब्द सहज निर्माण. मुळाक्षरांची जी रचना आहे संस्कृतची ती अत्यंत शास्त्रशुद्ध आहे, कंठ्य तालव्य वगैरे. महात्मा गांधी म्हणायचे की संस्कृत साठी देवनागरी लिपी जी आहे ती प्रामाणिक आहे. म्हणजे फ्रेंचमध्ये वगैरे जे लिहितो ते उच्चारत नाही, पण संस्कृतमध्ये आपण जे लिहितो ते उच्चारलेलंही असतं. आणि दुसरं असं की हे जटिल वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे शंकराचार्य वगैरे कपिल सांख्य असे जडजंबाल शब्द ऐकले की लोक म्हणतात मी बसते. तसं नाही आहे. तत्वज्ञान हे संस्कृतमध्ये अत्यंत सोप्या पातळीपासून अवघड पातळीपर्यंत. म्हणजे हा जो श्लोक आहे अष्टादश पुराणानां सारं व्यासेन कथितं, परोपकार पुण्याय पापाय परपीडन. पुण्य आणि पाप याच्यावर किती कीस पाडला जातो, प्रवचन आणि काय काय असतं. पण साध्या भाषेत सांगितलेलं असं नाही. दुसऱ्याला सुख द्या पुण्य, दुसऱ्याला दुःख दिलं की पाप आहे. किती सोपी व्याख्या आहे. आणि तिथपासून मग सोहम कोहम वगैरे तत्वज्ञानामध्ये सुद्धा संस्कृत लीलया जात असते. हे संस्कृत भाषेचं लीलया विहार करणं हे केवळ असामान्य आहे. आणि मी जे आत्ता म्हटलं की त्यामध्ये विज्ञान सुद्धा आहे, त्याचं प्रत्यंतर अमर्त्य सेन नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ त्यांनी जेव्हा 1914 मध्ये पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला भाग्य वाटतं की मला संस्कृत ग्रंथ भाषांतरात वाचावे लागत नाहीत. आता थोडंसं राजकारण पाहायचं तर डावं उजवं चाललेलं असतं सारखं आणि अमर्त्य सेनला डावे मानलं जातं, पण संस्कृत भाषेच्या विषयी ते उजवे आहेत असं म्हटलेलं पाहिजे. त्यांनी म्हटलेलं वाक्य किती छान आहे पहा की संस्कृत वॉज हिज सेकंड लँग्वेज त्यांची. आणि अमर्त्य सेन सेड इट इज नॉट ओनली द लँग्वेज ऑफ प्रीस्टहूड, तर रॅडिकल थॉट्स असा शब्द वापरला. म्हणजे लीलाताईंनी जो प्रकल्प संस्कृत भारतीसाठी म्हटला आहे त्याच्यासाठी हे रॅडिकल थॉट्स व्यक्त करण्याची संस्कृतची क्षमता ही अत्यंत उपयुक्त आहे. आणि ती मला वाटतं दुसऱ्या कुठल्या भाषांच्यामध्ये एवढ्या प्रमाणात नसेल. आज जागतिक पातळीवर जेव्हा प्रबंध द्यायचे असतात तेव्हा ते लँग्वेज लॅबमध्ये दिले जातात रिफाईन करण्यासाठी. तर त्यामुळे इंग्रजी भाषेला जास्त पसंती दिली जाते. पण ते जे कारण आहे इंग्रजी भाषेचं की ती प्रिसाईज आहे, तिच्यामध्ये शब्दसंग्रह मोठा आहे, हे दोन्ही गुण संस्कृतमध्ये आहे हे निश्चित आहे. आणि त्यामुळं अमर्त्य सेन सारख्या नोबेल विजेत्यांनी जे म्हटलं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि संस्कृत का शिकायची असा प्रश्न तरुण पिढीकडून येऊ शकतो. कारण संस्कृत न शिकता त्यांचं IT MS वगैरे सगळं व्यवस्थित होत असतं, भारत सोडून अमेरिकेत छानपैकी जगता येत असतं, कशाला पाहिजे संस्कृत.
पाहिजे. केवळ एवढ्यानं आयुष्य समृद्ध होत नाही. तसं जर असतं तर माणसाने घराला रंग लावले नसते, केवळ गरज भागली ना. चित्र लावली नसती भिंतींच्या वर, भिंती रंगवून. शेवटी चिनी भाषेत एक म्हण आहे ना, 2 रुपये मिळाले तर 1 रुपयाचं धान्य घ्या म्हणजे तुम्ही जगाल, आणि दुसऱ्या रुपयाची फुलं घ्या म्हणजे तुम्हाला कळेल का जगायचं. तेव्हा केवळ पैसा आणि समृद्धी, भौतिक समृद्धी एवढ्यानं जीवन समृद्ध होत नाही. बौद्धिक आनंद नावाची गोष्ट असते जिची चव चाखल्याशिवाय मेंदूला समाधान मिळत नाही. आणि तो बौद्धिक आनंद संस्कृत भाषा शिकून जर आपण इतरांना शिकवली, कारण आपण, मला असं वाटतंय आपल्या या सभागृहामध्ये सिनियर सिटिझन्सची संख्या जास्त आहे दुर्दैवाने. पण सिनियर सिटिझन्सचं हे कर्तव्य आहे की त्यांनी ज्युनियर सिटिझन्सना हे सांगावं आणि त्यांच्यातून हे जाणणारे संस्कृत जाणण्याची जाणीव निर्माण करावी अशी माझी विनंती आहे. काय नाही आहे संस्कृतच्या या ग्रंथभांडारामध्ये, म्हणजे नालंदामध्ये जळून सुद्धा पुरून उरलेलं पुष्कळ आहे, पुष्कळ आहे. आणि त्यातलं वैविध्य पहा. वेद उपनिषद आहेत, पतंजली सूत्र आहेत आणि कामसूत्र पण. ह्यावेळेला पॅरिसच्या आधी वात्स्यायनानं 4थ्या वगैरे शतकामध्ये कामसूत्र सुद्धा लिहिलेले आहे. आणि मग आयुर्वेद, अर्थशास्त्र, धनुर्वेद केवळ बाण लावायचा आणि मारायचा एवढंच माहिती असणाऱ्यांच्यासाठी आपण सांगायला पाहिजे की रघुवंशामध्ये कालिदासानं वर्णन केलंय की त्या दिलीपाला, रघुला बाण मारताना घेण्याच्या पोजेस माहिती होत्या. 5 पोजेस होत्या बाण मारताना घेण्याच्या पोजेस. आणि वल्लभ म्हणतो 8 पोजेस आहेत. म्हणजे किती बारकाईनं या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास झाला होता. त्यामुळे तो धनुर्वेद झाला होता. काव्यशास्त्र ॲरिस्टॉटल वाचताना इंग्रजी साहित्याच्या क्रिटिसिझमची सुरुवात ॲरिस्टॉटलपासून करावी लागते, प्लेटो, अरिस्टॉटल. ते अभिनव गुप्ता आनंदवर्धन यांनी सांगितलंय काव्यम यशसे अर्थ या पद्धतीने. तेव्हा हे तर आहेच. आणि हे सगळे कवी रामायण आणि महाभारतावर थोडं जरी बोलायचं झालं तरी व्याख्यानमाला करावी लागते. त्यामुळे जास्त उगीच मी बोलत नाही, आपल्याला त्यांची माहिती. नाट्यशास्त्र कुरुंदकरांनी, नरहर कुरुंदकरांनी म्हटलंय की एक टेंडन्सी अशी असते आमच्याकडे काहीच नव्हतं आणि दुसऱ्यांची टेंडन्सी असते आमच्याकडे सगळं होतं. कुरुंदकर म्हणतात, नाट्यशास्त्राविषयी मी सांगतो की भारतात ते निर्माण झालं. ज्यावेळी, म्हणजे मी थोडं ग्रीक महाकाव्य माझ्या PhD साठी वाचली आणि पुराणही वाचलं, तर त्यामध्ये त्यांच्या नाटकांची जी काही निर्मिती झाली आहे, तर त्या निर्मितीच्या आधी कालिदासानं सांगितलं होतं, म्हणजे ते त्यानं भरतमुनींना अनुसरत सांगितलं होतं, नाटक हे चाक्षुषः यज्ञ. काय सुंदर व्याख्या आहे. नाटक त्याला यज्ञाचं पावित्र्य दिलंय आणि तो चाक्षुष यज्ञ आहे. आणि नंतर मग मी ग्रीक इतिहास वाचताना दिसलं की हे ग्रीक लोक देवतांना प्रसन्न करण्यासाठी नाटकं प्रयोग करत होते, पण ते कालिदासानं सांगून ठेवलेलं होतं. आणि मग त्याची व्याख्या सुद्धा किती अप्रतिम आहे, जी आता बालगंधर्व रंगमंदिरात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जीवनाचं कुठलं क्षेत्र राहिलं की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संस्कृत भाषेचं बोट धरून विहार करता येईल. प्रत्येक क्षेत्राला या आपल्या संस्कृतीनं स्पर्श केला आणि त्या स्पर्शाचे पुरावे आपल्याला संस्कृत भाषेच्या असलेल्या ग्रंथभांडारात, जिवंत राहिलेल्या ग्रंथभांडारामध्ये मिळत असतात. आणि आता सांगितलं गेलं त्याप्रमाणे संस्कृत अवघड नाही. आणि तरुणांनी किंवा माझ्या मते बालकांना संस्कृत श्लोक पाठ करायला दिले पाहिजे. बाबा फ्लॅगशिप बस झालं. आता आपण संस्कृत श्लोक जर त्यांना पाठ करायला लावले तर त्यांची वाणी शुद्ध होते. माझा अनुभव स्वतःचा असा आहे की
मी इंग्रजी साहित्याच्या आधी संस्कृत शिकले होते, काव्यतीर्थ. तर संस्कृत भाषा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही दुसरी कुठलीही भाषा अधिक सोपेपणाने शिकू शकता. मग ती भारतीयच नव्हे, युरोपियन सुद्धा, रशियन, जर्मन, इटालियन, या सगळ्या भाषांच्या मध्ये संस्कृत शब्द आहेत. आपल्याला माहितीच आहे, इंडो युरोपियन असा तो ग्रुप होता. आणि त्यामुळं संस्कृत भाषेचं बोध धरल्यानंतर आपल्याला आजच्या भाषेत काही कमी पडणार नाही. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या ज्या क्षेत्रामध्ये विहार करायचा असेल त्या क्षेत्रामध्ये विहार करू शकतो आपण, त्याच्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. त्यातून मिळणारे फायदे बरेच आहेत. बरेच वेळा कॉलेजमध्ये शिकवताना आणि विद्यार्थ्यांशी संवाद करताना संस्कृत शिकून नोकरी कुठे मिळते असं त्यांचं एक असतं, पैसा काय, हा विचार जुना झाला आहे आता. संस्कृतमधल्या आता सांगितलं गेलं त्याप्रमाणे पाणिनीचं अष्टाध्यायी किंवा संस्कृतचं जे व्याकरण आहे त्या व्याकरणावर अमेरिकेमध्ये सातत्यानं संशोधन चालू आहे. शेल्डन पोलॉक नावाचा विद्वान 40 वर्ष संस्कृत शिकवत होता आणि त्याला भारत सरकारनं पद्मश्री दिली. आणि तो पुढं काय म्हणाला ते जाऊ दे, पण माझ्या मते तुम्हाला म्हणजे आपल्या ज्युनियर सिटिझन्सना, आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगायला हरकत नाही की या संस्कृत भाषेच्या अध्ययनानं अर्थप्राप्तीचे सुद्धा मार्ग उपलब्ध होऊ शकतात. एक वैयक्तिक अनुभव माफी मागून सांगते की आनंद महिंद्रांचे ट्वीट्स आहेत, तर त्या ट्वीट्सचं पुस्तक प्राची जावडेकरांनी केलं आणि ते 6 विषयावरचे आहेत, अर्थशास्त्र, स्त्री वगैरे. तर त्यांना त्या ट्वीट्स क्युरेट केल्यानंतर त्या संग्रहासाठी ते म्हणाले प्रत्येक चॅप्टरसाठी एक संस्कृत श्लोक पाहिजे शीर्षक. आणि ते मला त्यांनी विचारलं, मी म्हटलं तयार नाही आहेत, मी करून देते. आणि त्याप्रमाणे मग मी ते 6 श्लोक तयार करून दिले की मला त्यांनी पैसे. म्हणजे त्यासाठी काही कविताच करायला पाहिजेत असंही नाही आहे. माझं म्हणणं असं, व्याकरणाच्या अभ्यासाला अजून स्कोप आहे. म्हणजे इथं डेक्कन कॉलेजमध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज असं शिकागो विद्यापीठाची शाखा आहे. तिथं संस्कृत शिकण्याची सोय आहे. त्यासाठी अमेरिकेतून विद्यार्थी येतात आणि ते डिपार्टमेंट वर्षभर चालू असतं. मराठीसाठी 3 महिन्याचा कोर्स असतो, 1, 2, 4 वगैरे विद्यार्थी असतात. पण संस्कृत शिकण्यासाठी वर्षभर सातत्यानं तिथं विद्यार्थी येत असतात. एका कार्यक्रमामध्ये त्या डिपार्टमेंटच्या अमेरिकन विद्यार्थिनीनं शिवतांडव स्तोत्र अस्खलित म्हणून दाखवलं होतं. किंवा अयंगारांच्या योग क्लासमध्ये 80 देशातून येत असतात योग साधक आणि त्यांना पतंजली सूत्र शिकायची असतात. आणि त्यांची जी तळमळ असते ती तळमळ आपल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संस्कृत शिकण्यासाठी का नसावी, त्यांना का गरज भासावी की आपण संस्कृत शिकलं पाहिजे. आणि आपल्याला काय वाटतं हे काही मला कळत नाही. आणि ते इतक्या तन्मयतेनं ते शिकतात की बहुना ते तर संस्कृत भाषेला पावित्र्याचा आयाम आहे असं म्हणतात. हे मानलं पाहिजे असं नाही आहे, रॅडिकली मानलं पाहिजे असं नाही आहे, पण त्यांना ते वाटतं. यात काय अर्थ आहे हाही एकदा आपण शोधला पाहिजे. हे जे सगळं संस्कृत भाषेचं सामर्थ्य आणि क्षमता आहे यांचा एकदा ठाव घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. माझी वेळ संपत आली आहे. तेवढ्या वेळामध्ये मला असं सांगावंसं वाटतं, आता म्हटलं गेलं त्याप्रमाणे संस्कृत भाषेचं सर्वाधिक महत्त्वाचं मूल्य असेल तर ते भारताला एकत्र आणणं. आणि ही धार्मिक सांस्कृतिक एकता जी आहे ती आजच्या दिवशी, आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे की जेव्हा इतर शक्ती भारताच्या विभाजनासाठी देव पाण्यात घालून बसल्या.
आपण स्वतः करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना, नातवंडांना याची दीक्षा द्यावी. त्यामध्ये भारताचं नक्कीच कल्याण आहे. आता या प्राचीन परंपरा ज्या आहेत या झाडाच्या मुळांच्या सारख्याच. झाड उंच जायला लागल्यावर ते कधी अभिमान धरत नाही, मी आता आकाशाला गवसणी घालणार आहे. ते झाड म्हणतं मुळं घट्ट पाहिजे, मुळं घट्ट असली तर उंची वाढू शकते, नाहीतर ते कोसळतं. त्याप्रमाणे आपल्या या प्राचीन परंपरेचा, संस्कृतचा आधार घेऊन आपण त्यातल्या ग्रंथ भांडाराचा, ज्ञान भांडाराचा ठाव घेतला पाहिजे. हे सर्व सांगण्यासाठी मला संधी दिली याबद्दल मी पुन्हा आभार मानते आणि अशी शुभेच्छा करते. संस्कृतच्या ज्ञानाच्या प्रकाशात आपल्या सर्वांची, भारतीयांची जीवन उजळावी.